आता जिंकता येईना म्हणतो ना आपण, नाचता येईना अंगण वाकडं, तसं जिंकता येईना ईव्हीएम वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे. मी एवढंच विचारू इच्छितो की झारखंडमध्ये लोकसभेमध्ये जेव्हा विजय मिळाला, कारण ईव्हीएमवर देखील अनेक लोकांनी आक्षेप घेतले, आणि लोकसभेमध्ये जेव्हा मॅन्डेट मिळालं तेव्हा आम्ही ते स्वीकारलं, आम्ही मान्य केलं जनतेचा कौल. आणि त्यावेळेस विधानसभेची काही लोक मांडणी करू लागले आणि विधानसभेचं मंत्रिमंडळ देखील तयार झालं आणि मंत्रिमंडळाचं खातेवाटप देखील झालं. परंतु विधानसभेमध्ये जनतेने हे सगळं मंत्रिमंडळ बरखास्त केलं आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आणि म्हणून या ठिकाणी झारखंडमध्ये जिंकले, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणामध्ये जिंकले. आता तर ओमर अब्दुल्ला आपलेच इंडिया अलायन्सचे पार्टनर आहेत, त्यांनी सांगितलं ईव्हीएमचं रडगाणं बंद करा, निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा रडगाणं बंद करा आणि जनतेने जो दिलेला जो निर्णय आहे तो मान्य करा. शेवटी हा जनतेचा अपमान आहे, हा जनाधार जो जनतेने दिलेला आहे त्याचा अपमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने देखील मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची तपासणी देखील केली. 1445 व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या गेल्या, एका तरी ठिकाणी तफावत परब साहेब आढळली नाही एकाही ठिकाणी. आणि आढळली असती तर ईव्हीएमचा घोटाळा आपण म्हटलं असतं. आणि म्हणून पराभवाचं खापर फोडायला कोणीतरी हवं, म्हणून या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आपण कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ईव्हीएमच्या नावाने एवढा मोठा बोबाटा सुरू आहे. शशिकांत शिंदे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही या विजयाचा अंदाज नव्हता. आपण म्हणाला सत्ताधाऱ्यांना देखील या विजयाचा अंदाज नव्हता, म्हणजे ईव्हीएम घोटाळा झालेला नाही. जर आम्हाला माहित असता अंदाज तर आम्ही म्हणजे तुम्ही सांगताय की सत्ताधाऱ्यांना देखील अंदाज नव्हता. म्हणजे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या भावाने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय, लाडक्या ज्येष्ठांनी आम्हाला मतदान केलंय. त्यामुळे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. काल या सभागृहात पाहुणे कलाकार येऊन गेले. मीडिया समोर रडगाणं गाण्यापेक्षा खरं म्हणजे सभागृहामध्ये येऊन बोललं पाहिजे, सभागृहामध्ये येऊन बाजू मांडली पाहिजे असं मला वाटतं. परंतु काही लोक फक्त पार्ट टाइम म्हणून या सभागृहाचा वापर करतात. मी जास्ती काही बोलत नाही, कारण मला टीका करण्याची सवय नाही. किसी को विरासत में गद्दी मिलती है पर हर किसी को बुद्धी नहीं मिलती. आणि म्हणून आमच्या विजयाचा आनंद त्यांना दिसत नाही, कारण त्यांच्या डोळ्यात पराभवाचं पाणी आहे. डोळे मिटले की सगळाच अंधार असतो, तसं विरोधकांचं झालंय. उघडा डोळे, बघा नीट, तुम्हाला समोर दिसेल विकास, डेव्हलपमेंट, कल्याणकारी योजना. काही जणांना पुन्हा हिंदुत्व आठवलंय. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हिंदुत्व काय टी शर्ट आहे का, कधी बदलू शकतो, कधी घालू शकतो, असं नाही होत. आणि म्हणून हौस से जाती हो बुन से नहीं आती, हे लक्षात ठेवा. मी उलट म्हणतोय, बुन से जाती हो, पण आता हौस से गई है तो बुन से कैसे आएगी. त्यामुळे मी मुद्दाम या ठिकाणी म्हणत नाहीये, जे आहे वस्तुस्थिती सांग. लोकांना कळलं नाही तुम्ही काय विनोदानी म्हटले आणि काय उपहासानी म्हटले, स्पष्ट सांगा. हौस से गई वो बुन से नहीं आती, समझने वाले को इशारा काफी आहे. आणि वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही. खरं म्हणजे मी खाली सभागृहामध्ये भाषण का ते आमचे देवेंद्रजी गेले तिकडे. आणि म्हणून परिस्थिती जी आहे या निवडणुकीची ती मी आपल्याला सांगतोय. सणांवर तुम्हाला एकच सांगतो, मी का म्हणतो हे, सणांवर निर्बंध ताई लावलेले सभापती महोदय ते आठवा.
राम भक्तांना हरामखोर म्हणाला होता ते आठवा, हिंदू म्हणायची लाज वाटत होती ते आठवा, हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरत होती तेही आठवा, साधूच्या हत्याकांडानंतर मूग गिळून बसले होते तेही आठवा, मुंह में राम बगल में छुरी अशी जी काय वृत्ती आहे त्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं. हनुमान चालीसा आता हनुमान मंदिरामध्ये फिरतायत. आणि म्हणून इथे आमचे मित्र प्रवीण भाऊ दरेकरांनी पेन ड्राईव्हचं काहीतरी बोलले का तुम्ही, पेन ड्राईव्हचा गौप्यस्फोट केला. मला आणि देवेंद्रजींना अडकवून जेलमध्ये टाकण्याची कारस्थानं कशी शिजत होती हे त्यांनी उघड केलं. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील कोणीतरी गेलं पुष्पगुच्छ घेऊन. म्हणजे एवढी टोकाची टीका निवडणुकीच्या दरम्यान किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर एवढी टोकाची टीका करून आरोप करून एक तर तू राहशील नाही तर मी राहील, एक सगळे किती लोकांचे नंबर याचा पण होता. प्रवीण दरेकर, देवेंद्रजी आणि प्रसाद लाड यांचे नंबर तयार होते आणि नावं तयार होती आणि किती भयंकर वागलात. आणि म्हणून फडणवीसांना देखील देवेंद्रजींना आत टाकण्यासाठी देखील कारस्थानं शिजवली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक म्हणाले बर्फाच्या लादीवर टाकून मारू, काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी करू, लाडक्या भावाची इन्क्वायरी करू आणि सरकार आल्या आल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकू. मी तर सांगितलं लाडक्या बहिणींसाठी एकदा काही 100 वेळा एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार आहे. पण तुम्हाला मी हेही सांगितलं त्यावेळेस लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या बाजूनेच उभ्या राहतील, सावत्र भावांना त्यांची जागा दाखवतील हे मी सांगितलं होतं तेव्हा. आणि सावत्र भावांना जागा दाखवली. आणि म्हणून यांचं रंग बदलण्याचं कौशल्य बघून सरड्यांना सुद्धा लाज वाटली असेल खरं म्हणजे. आणि याला भेट त्याला भेट आणि नंतर घरी थेट. मी आधी सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम करत होतो, आता डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, अशा प्रकारचं मी काम करतो. शेवटी मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राला काय मिळालं, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आमचे मित्र अंबादास म्हणाले अभिभाषणात राज्याचं नुसतं गुलाबी स्वप्न रंगवलंय, पण ते स्वप्न नाही, महाराष्ट्राचं अंबादास गुलाबी वास्तव आहे. अंबादासजी, तुमच्या नवाबी सरकारपेक्षा आमचं गुलाबी सरकार केव्हाही चांगलं ठरलं. दादानी पण आमच्या गुलाबी सरकार घेतलं. लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते, लाडक्या बहिणींना भीक देताय का, लाडक्या बहिणींना विकत घेताय का, 1500 रुपये म्हणजे काय, 1500 रुपयात काय होतंय. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना 1500ची काय कळणार. 1500 रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं. आम्ही देखील गरिबीतून आलोय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती, कसं घर चालवत होती, कसं बिलाचे पैसे काढत होती, बाजूला करून ठेवत होती, शाळेची फी असेल, हे सगळं रेशनचं असेल, हे सगळं मी पाहिलंय. आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे, सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो, मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण. मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे. म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली, कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लापा चपराक दिली, हायकोर्टाने पळवलं. आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले, तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील. आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक पैसे पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. सरकार हे देणार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे थापा मारणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे. दोन्ही हाताने आम्ही दिले, पैसे दिले 5 इन्स्टॉलमेंट
परब साहेब 5 हप्ते आम्ही त्याच्यात भरले